जय श्रीराम गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज आम्ही चाललोय घाटकोपरला खाऊ गल्लीमध्ये. मी आता ऑफिस मधून आलो आणि ही मला लगेच घेऊन चालली आहे बाहेर. थकलोय मी खूप जाम खराब. सो आम्ही निघतो घाटकोपरला जायला आणि आता आम्ही आमच्या 2 फ्रेंड्सची वाट बघतोय. अजून ती लोक आले नाही, डोक्याची वाट लागते आता. आले हे काय समोर. आमचे फ्रेंड्स कधी येऊन समोर उभे राहिले आम्हाला आयडियाच नव्हती. आम्ही जेव्हा तिथे आलो आणि तिकडे पडला तिकडे डायरेक्ट लाल. सिद्धांतही नेहमीच आहे, तो जरी कोणासोबत असेल किंवा एकटा असेल बट तो कुठेही जात असेल तर तो पोचल्यावरच सिग्नल लागतो. अँड आम्ही आता फायनली इथे पोचतो घाटकोपरला. आम्ही गाडी वगैरे पार्क करतो, सगळ्या वस्तू सोबत घेतो आपल्या आणि याने आम्हाला एवढं का फिरवलं मला काहीच कळलं नाही. त्यांनी खूप रॉंग वे मधून गाडी टाकली, रस्ता माहीत असून पण का असा आला आय डोंट नो. तर आम्ही आता बाईक पार्क केलेली अशा प्रकारे इकडे आणि आमचा मित्र आहे ओमी, त्यांनी माहिती नाही कुठल्या कुठे घेऊन गाडी आणलेली. सो गाड्या पार्क करून आम्ही जातो, पहिला ताव मारतो पाणीपुरीवरती आणि हिला सगळ्यात जास्त पाणीपुरी आवडते आणि सिद्धांत पण ट्राय करतो. तो सगळे फ्लेवर्सचे पाणीपुरी ट्राय करतो. इकडे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पाणीपुरी असतात आणि त्याच्यानंतर आमची गाडी वळते कुल्हड पिझ्झाकडे. अँड कुल्हड पिझ्झा वॉज ओकेश, म्हणजे फॉर मी इट वॉज ओकेश. त्यांनी खूप छान बनवलं होतं बट मला ते थोडं स्पायसी लागलं. आय डोंट नो, ह्यांना सगळ्यांना आवडलं. त्याची बनवायचं हे जे पद्धत होतं ते मला जरा असं थोडं व्हिडिओ काढावं असं वाटलं म्हणून मी त्याची व्हिडिओ काढली. आय डोंट नो कुल्हड पिझ्झा कधी रिलीज झाला, म्हणजे मार्केटमध्ये कधी आलं, बट मी तर ते रिसेंटलीच ट्राय केलं होतं. मला माहीतही नव्हतं की कुल्हड पिझ्झा म्हणून पण काही असतं. आणि इकडे माझी बहीण आणि सिद्धांत आर ट्राईंग. त्यांना तर आवडलं. सिद्धांत मला बोलवतो आहे टेस्ट करायला आणि मी जाते. सिद्धांत तिथे बघू शकता तुम्ही कसा हावऱ्यासारखा फोर्क सकट खातो आहे तो. मला जरा तिखट लागलं आहे बट ठीक आहे, इट वॉज नाईस ॲज एव्हरीवन लाईक्ड इट. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जातो सोया चाप खायला. ही ऑर्डर देते आहे सोया चापची आणि ती जाऊन ऑर्डर देते. तोपर्यंत आम्ही इथं डिस्कस करतो नक्की सोया चाप कसं असतं, कारण की टू बी व्हेरी ऑनेस्ट मी हेही कधी खाल्लं नाही आहे. आय डोंट नो मी या सगळ्या डिशेस का कधी ट्राय नाही केल्या, बट इथे आल्यावरती मला आवडल्या त्या डिशेस. तुम्ही बघू शकता ही आमची अवंतीबाई. तिला खायच्या पहिले कॅश द्यायची खूप घाई होती, म्हणजे पेमेंट करायची. आणि तुम्ही बघू शकता इकडे जसे की आमचे सोया चाप आले आहेत अँड वी आर गोइंग टू ट्राय दॅम. म्हणजे आम्ही आता सगळे एक एकच मागवतो आहे कारण की वी आर जस्ट ट्राईंग ना. सो ती टेस्ट करून आता सांगेल ते कसं आहे. तिला तर आवडलं आहे ते, बट टू बी ऑनेस्ट मला नाही आवडलं. खूप वेळानंतर मला इथे माझ्या आवडती गोष्ट भेटते फायनली, ते म्हणजे हे छोटे छोटे आवळे जे की खूप म्हणजे खूप छान लागतात. आय मीन मला तर आवडतात. आय एम दिस काइंड ऑफ पर्सन. मला फक्त हे आवडतं. काय हे असं घे ना मग. नाही, गोड असतात. मग गोड नाही खात. मी क्रॉस करते ना, अंतरला क्रॉस करते. जा जा. लहान मुलासारखं रोड क्रॉस करून आम्ही जातो थोडं पुढे. तिकडे एवढे सगळे व्हेज डिशेस असतात पण आम्ही फायनली काय मागवतो, पोटॅटो ट्विस्टर, जे आमच्या सगळ्यांचं फेवरेट आहे. तेही आम्ही एकच मागवलं होतं कारण की आमचा इथून दुसरीकडे जायचा प्लॅन होता, कारण वी डिडंट गेट एनिथिंग नॉन व्हेज. काय तुझं? आता आम्ही चाललो आहे श्लोका हॉटेलमध्ये जेवायला. सेम ओमी. मला काय बोलायचं आहे आता अजून? लवकर बोला, नाही, काय बोलायचं आहे? गाडी काढा आणि चालला श्लोका हॉटेलमध्ये. चला कुठे चाललोय आपण आता? आपण नेव्हिगेट करणार. अप्पू तू नेव्हिगेट करणार असंही बोलली. पडशील मिळशील. चल रे लवकर. कोण बोलताय बघा, हिला आपण बांधू गाडीच्या पुढे. कोण बोलताय बघा. गाडीच्या पुढे बांधू. मी तुम्हाला नेव्हिगेट करणारे बोलून ह्यांचंच अजून ठरलं नाही नक्की मॅप कसा टाकायचा आहे, मॅपमध्ये काय टाकायचं आहे. आणि ह्या आमच्या मॅडम अजूनपर्यंत मॅपच बघतायत कुठून कसं जायचं, नक्की इथून बाहेर कसं पडायचं आहे. आणि फायनली आम्हाला कळून जातो रस्ता. हिला बघा हिचं काय चाललं आहे. आणि मग आम्ही पोचतो या श्लोका हॉटेलमध्ये आणि इथे आम्ही जेवायला आलो असतो कारण आम्हाला सगळ्यांना नॉनव्हेज खायची खूप म्हणजे खूप जास्त सवय आहे आणि आम्हाला तिकडे काहीच नॉनव्हेज मिळालं नाही. त्यामुळे आम्ही या हॉटेलमध्ये येतो आणि हा हॉटेल वॉज अमेझिंग फ्रॉम इनसाईड अँड इवन त्याची टेस्ट वगैरे पण खूप छान होती. अँड हे हॉटेल आम्हाला हिने सजेस्ट केलं होतं कारण ती इकडे पहिलेही आली होती आणि आम्ही 2 स्टार्टर ऑर्डर केले होते. त्याची टेस्ट पण खूप म्हणजे खूप छान होती. म्हणजे मला तर खूप आवडली, बाकीच्यांनाही आवडली.
तर आम्ही आता इथे डिसाईड करतोय मेन कोर्सला काय मागवायचं आहे. अँड वी एंडेड बाय ऑर्डरिंग दिस चिकन फ्राईड राईस अँड चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीची व्हिडिओ मी काढायला विसरली कारण की ते संपल्यावरती मला आठवलं. आणि त्यानंतर आम्ही निघतो घरी जायला आणि आम्हाला तिकडे एक अवंतीचा फ्रेंड आम्हाला जॉईन होतो. आय डोंट नो. सो गाईज आम्ही आता पोहोचलो आहोत घरी आणि इथे तुम्ही बघू शकता अंजुला मस्तपैकी प्रसाद मिळाला आहे कावळा मामाकडनं. कावळा मामा. सो आउटरो दे. तर गाईज आता आमचं जेवण झालं. आम्ही आता आलो घरी. बिल्डिंग खाली आहेत. आम्ही आता घरी चाललोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.